लातूरमधील रोहिणा गावामधील ड्रग्ज बनवणारा कारखाना उद्ध्वस्त करण्यात आलेला आहे। डीआरआय पथकाकडून ड्रग्ज बनवणारा कारखाना उद्ध्वस्त करण्यात आलेला आहे। पत्र्याच्या शेडमध्ये अंमली पदार्थ बनवण्याचं काम या ठिकाणी सुरू होतं। लातूरमधील रोहिणा गावातील ड्रग्ज बनवणारा हा कारखाना उद्ध्वस्त करण्यात आलाय। लातूर जिल्ह्यातल्या चाकूर तालुक्यात असलेल्या रोहिणा गावच्या शिवारामध्ये डीआरआय पथकानं कारवाई केलेली आहे आणि ड्रग्ज प्रकरणामध्ये साधारणतः 7 आरोपींना आता अटक करण्यात आलेली आहे। साधारणतः 2 कोटी रुपयापेक्षा जास्त किमतीचे ड्रग्ज आणि त्या संदर्भातलं साहित्य जे आहे ते डीआरआय पथकानं ताब्यात घेऊन कारवाई सुरू केलेली आहे। आपण जर लक्षात घेतलं तर हेच ते पत्र्याचं शेड आहे, ज्या पत्र्याच्या शेडमध्ये आरोपी जे आहेत ते ड्रग्ज बनवत होते आणि इथूनच मुंबई असेल किंवा तुळजापूर असेल किंवा पुणे आणि इतर शहरांमध्ये ते ड्रग्ज विक्रीसाठी नेले जात होते। अशा प्रकारची चर्चा जी आहे ती समोर येते आहे। डीआरआय पथकानं ही जी कारवाई केलेली आहे यामध्ये कमालीची गोपनीयता बाळगलेली आहे आणि त्यामुळं स्थानिक पोलिसांना देखील कसलीही माहिती जोपर्यंत डीआरआय पथक ही कारवाई करत नव्हतं किंवा केलेली नव्हती तोपर्यंत कसलीही माहिती नव्हती। ड्रग्ज बनवण्यासंदर्भातले जे काही साहित्य होतं ते आता डीआरआय पथकानं आपल्या ताब्यात घेतलेलं आहे आणि पुढची चौकशी सुरुवात केलेली आहे। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर।